1 सप्टेंबर नंतर तुम्ही रिक्षावाल्याला 25 रुपये दिले, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, साहेब आता 25 नाही 30 रुपये द्यावे लागतील. फक्त 5 रुपये वाढले म्हणून दुर्लक्ष कराल की ही वाढ तुमच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम करणार आहे. चला तर मग आज संपूर्ण गणित समजून घेऊयात. नमस्कार, मी विशाल विठ्ठल आणि तुमचं स्वागत आहे PCMC पल्स या आपल्या युट्यूब चॅनलवर. जर का तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये राहत असाल आणि दररोज ऑफिस, कॉलेज, रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो पर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे बरं का. कारण 1 सप्टेंबर पासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यांमध्ये अधिकृत वाढ होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या नवीन दरास मंजुरी दिली आहे आणि आता प्रत्येक प्रवाशाला त्याचा परिणाम मात्र जाणवणार आहे. सर्वात आधी जाणून घेऊयात की नेमके काय बदल झालेत. आतापर्यंत रिक्षाचं भाडं किती होतं? किमान 25 रुपये. म्हणजे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी तुम्ही 25 रुपये देत होतात. पण आता 1 सप्टेंबर पासून ना त्याच अंतरासाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रत्येक छोट्या प्रवासात 5-5 रुपयाचा जास्त खर्च होणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरचं भाडं ही वाढतच जाणार आहे. त्यामुळे प्रवास जितका लांब तितका अतिरिक्त खर्च ही वाढत जाणार आहे. आता अनेकांना असं वाटेल की अरे काय 5 रुपयांसाठी एवढं काय गणित बिनीत बोलताय. समजा तुम्ही रोज सकाळी घरापासून मेट्रो पर्यंत आणि संध्याकाळी परत रिक्षाने जाता, म्हणजे दिवसाला 2 वेळेला किमानचं भाडं तुम्हाला द्यावंच लागतं. आधी दिवसाला 50 रुपये लागत असतील तर आता किती लागणार? 60 रुपये. म्हणजे दिवसाचे 10 रुपये वाढले. महिन्याचे किती झाले? 300 रुपये. वर्षभरात 3,500 रुपयापेक्षा जास्त. आणि जर का तुमचा प्रवास आणखीन लांबचा असेल तर तो खर्च आणखीनच वाढेल. पिंपरी चिंचवड मध्ये अशा हजारो लोकांचा रोजचा प्रवास रिक्षांवरच अवलंबून आहे. पिंपरी स्टेशन ते चिंचवड, निगडी ते आकुर्डी, भोसरी ते मोशी, वाकड ते हिंजवडी, चिखली ते पिंपरी अशा अनेक मार्गांवर दररोज हजारो रिक्षा धावत असतात. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम काहीशा लोकांवर नाही तर लाखो प्रवाशांवर होणार आहे. तर मग प्रश्न असा पडतो की रिक्षा भाडं वाढवण्याची गरज का पडली? रिक्षा संघटनांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये CNG चे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यासोबतच वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च, स्पेअर पार्ट्स, इन्शुरन्स, परवाने आणि इतर अनेक खर्चही वाढलेत. पण भाड्यात त्या प्रमाणात वाढ झालीच नव्हती. त्यामुळे चालकांचं आर्थिक गणित बिघडलं होतं. त्यांच्या मते ही दरवाढ उशिराने का होईना पण ही आवश्यक होती. दुसरीकडे प्रवाशांचं म्हणणंही चुकीचं नाही. आधीच महागाईमुळे प्रत्येक घराचं बजेट बिघडले. भाजीपाला महाग झालाय, घर भाडं महागलंय, पेट्रोल डिझेल महागच होत चाललंय, शाळांच्या फीस महाग झाल्यात आणि आता रिक्षांचं भाडंही वाढलं. त्यामुळे सामान्य नोकरदार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी हा अतिरिक्त आर्थिक भार ठरणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे नवीन दर लागू झाल्यानंतर सर्व रिक्षांचं मीटरचं कॅलिब्रेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे मीटरमध्ये नवीन दर अपडेट केले जातील. त्यामुळे प्रवाशांनीही रिक्षात बसताच मीटर व्यवस्थित सुरू आहे ना याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही चालक जुना मीटर वापरून वेगळं भाडं मागत असतील किंवा मीटर न लावता मनमानी दर सांगत असतील ना तर प्रवाशांना त्याचा तक्रार करण्याचा अधिकार आहे. पण या संपूर्ण चर्चेमध्ये एक प्रश्न कायम राहतो. भाडेवाढ हाच कायमस्वरूपी उपाय आहे का की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणं गरजेचं आहे? जर मेट्रोचं जाळं आणखीन वाढत गेलं, PMPL ची सेवा आणखीन सुधारली आणि शेवटच्या टप्प्याचा प्रवास अधिक स्वस्त झाला तर आपणास रिक्षांवर जास्त डिपेंड राहण्याची गरज भासू शकत नाही. त्यामुळे भाडेवाढी बरोबरच शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरही गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला ही भाडेवाढ योग्य वाटते का? रिक्षा चालकांचा वाढता खर्च पाहताना हा निर्णय योग्य आहे की याचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा आपल्या सामान्य नागरिकांनाच बसणार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत होतात PCMC पल्स. अशाच पिंपरी चिंचवडशी संबंधित महत्वाच्या, विश्वासार्ह आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा PCMC पल्स.